वहिनी 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 तुम्ही या. इथे? हा अहो, ऐका ना मी कविता केली हा ऐका. ओ वहिनी तुम्हाला दादाची शपथ आहे अजिबात याची कविता ऐकायची नाही. वहिनी तुम्हाला बहिणींची शपथ आहे ऐका. वहिनी माझ्या आई रक्ताची शपथ आहे तुम्हाला. वहिनी ह्याच्या आईची आणि ह्याच्या बाबाच्या ए, ऐका रे, जरा मला सांगतो. तू काढ. वहिनी. हा, मी कविता ऐकेन पण नंतर ऐकेन. हा सूर्या कुठे? हा? अहो तर आम्ही तुम्हाला विचारलं पाहिजे दुकानात मी नाही त्यो. हा असं कसं? घरी पण नाहीये, दुकानातही नाहीये. हा गेला कुठे? गेला कुठे? जिमू तुला असं वाटत नाही का रे आपण मस्त हातात हात घालून मस्त बिंदास फिरावं? किती दिवस असं चोरून चोरून फिरणार आहे आपण? तू एकदाच सांगून टाक ना तर टकल्या मेजरला. काय काय म्हणालीस? म्हणजे मेजर नानांना. अगं हो सांगणारच आहे म्हणून तर एवढी बॉडी बनवतोय. लवकरच सांगतो म्हणजे उद्या नानाने मारलं ना तरी सोसलं पाहिजे ना. काय एवढा घाबरतोस त्यांना? नाना वडील आहेत ना म्हणून थोडस बाकी आपण कुणाला नाही घाबरू. ए उठ 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 लवकर लवकर उठ. अगं उठ लवकर उठ. अगं ती सूर्या दादाची बहीण या लागल्या. त्या धरून जर आपल्याला बघितलं ना तर लगेच ते नाना सांगेल अगं नाना गळा दाबतील माझा. तू ना उठ लवकर लप लवकर. मी तू कुठे लपणार आहे? मी काय छोटी दिसते का तुला? तू नाही ये की तू 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 अगं ये ग, अगं लप 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 अगं लप. जिम हा तू इकडे काय करते? जॉगिंग करायला आलोय. हा एवढ्या उन्हात? ए तुला कशाला सगळ्यांच्या चौकशा? जा तू तुझं तुझं काम कर. अगं मावशी आहे मावशी. बाप बिचारी अनाथ आहे ना राहायला घर नाहीये. हो का? मीच जाऊन तुझ्या टकलूला सांगते मग तूच होशील अनाथ. ओ मावशी दिली की 10 रुपये. आता या तुम्ही. मावशी या. नाही नाही अहो. थांबा. हे घ्या. हे घ्या. हे 50 रुपये घ्या. आणि कुठेतरी जा आणि छान पोटभर जेवा. ओ मावशी या आता तुम्ही. 50 रुपये दिले ना या. हा हा हॅपी व्हॅलेंटाईन डे. जिम उद्या लग्न झाल्यावर बायकोला बी 10 रुपयेच देणार होय? 10 रुपयात कोणाचं पोट भरतं का? दादा म्हणतो जर कोणाची मदत करायची असेल ना मनापासून आणि चांगली करावी. कळलं? हाला मोठं जॉगिंग करतो. हे काय नानांची बाईक? 1 नंबर झालं. आता एक काम कर मला या बाईकवर ना घरी सोड. तसं बी रिक्षासाठी आणलेले पैसे मी त्या मावशींना देऊन बसले. ए तुला कोणी शानपण करायला सांगितलेलं हा? कशाला दिलीस त्या मावशीला पैसे? हे बघ मी आता येणार नाही. तुझं तुझा. कसा येत नाही तेच बघते. एक काम करते नानांना कॉल करते आणि त्यांना सांगते तू त्यांची गाडी इकडे घेऊन आले असते. सांग. ए, नको 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 येतो तुला सोडायला पण नानांना काय सांगू नको. चल जा. बघितलं नको नानाचं नाव सांगत असते. हा ये बस बस बस. सूर्याला पाहिलं का दादा? शंतनू दादा हा वहिनी सूर्याला बघितलं? नाही. कुठे गेला असेल हा मुलगा? सूर्या हॅलो सूर्य कधीपासून शोधते तुला? कुठे आहेस तू? तुझं लवकर वाढत मला गरज आहे तुझी. मी संकटात आहे. सूर्य हॅलो मी संकटात आहे. मला गरज आहे तुझी. तू लवकर इथं. सूर्य हॅलो हॅलो. हं? काय सूर्या एवढा घाबरलेला का होता? त्याला काही झालं तर नसेल ना? छत्री काका रिक्षा
पण ना. अगं 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 लागतंय की मला. हे बघ. अरे कसं वाटलंय? हे कसलं सरप्राईज आहे तुझं? का म्हणजे? इथे माझा जीव गेला असता आता. एवढा जीव आहे माझ्या. हो, कारण तू जीव आहेस माझा. माझं पूर्ण आयुष्य मी तुझ्या कधीच नावावर केलंय. माझ्या या काळजावर मी तुझं नाव गोंदलंय. माझा प्रत्येक श्वास तुझ्या नावाचा आहे. माझा हृदयाचा प्रत्येक ठोका तुझ्यासाठी धडधडतो. आणि पुन्हा जर तू अशी मस्करी केलीस ना तर मी जगू नाही शकणार. तुळज परत नाही करणार. इथून पुढे माझ्या बायकोवर मी फक्त प्रेम. तू काय झालं? तुझं सरप्राईज ते सरप्राईज आणि माझ्या सरप्राईजचं काय? माझंही व्हॅलेंटाईन्स डे. इतकं छान सरप्राईज आहे माझं. आणि तू काय केलंस? निघून गेलास ना. आता तुझं कसं सरप्राईज? कसलं भारी केक बनवलायस ग तू. तुझ्यासारखंच आहे ग गोड. चल आपण मिळून कापूया. अच्छा, आपण दोघं का? आपण दोघं कुठं? लग्न झाल्यापासून तर आपण एक झालो ना. कापायचं. झुरते उडते तुझ्यासाठी मन ग, नकळते तुलाच ग. उधाण जीवाला वाटता ग, तुलाच तना ग. सप्पान की हे आहे खरं ग, काही कळना मला ग. आजच्या या प्रेमाच्या दिवशी खूप प्रेम करणाऱ्या अशा माझ्या नवऱ्याला, माझ्या नवऱ्यातल्या माझ्या मित्राला, माझ्या मित्रातल्या माझ्या बॉयफ्रेंडला आणि माझ्या बॉयफ्रेंड मधल्या माझ्या या स्वीट नवऱ्याला प्रेमाच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
बापरे, सूर्या खूप उशीर झालाय. आपल्याला निघायला हवं. उशीर झालाय, निघाला नाही. एकत्र यायला. काय चुकीचं बोललो का मी? स्वप्न किया भास हा, वेड लावी हा जीवा, वेगळी दुनिया कधीही ओळखीची. तुळजा, आज एवढा खास दिवस आहे. मग आपल्यात पण काहीतरी खास झालं पाहिजे. मला तुझ्यात हरवून जायचंय. मातीत बी रुजताना तसं रुजायचंय मला. उधळलेल्या समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर जसं धडका मारतात ना, तसं मला उधळायचंय. मला तू हवीशी, आज कळले तुला तू. चांगल्या रात्रीत खुल्या आभाळाखाली जशी शांत झोप लागते ना, तसं मला तृप्त होऊन तुझ्या मिठीत पडून राहायचे. तुळस, तुळजा, माझ्यातलं मला नाही राहायचं. नव्याने काय घडले मला तुझं व्हायचंय. तुळजा, गाळती तोच वाऱ्याचा शहारा, श्वास का गंधाळती. सोबतीने चालते, भोवताली वाहते, बंध जुळले या मनाचे त्या मनाशी. हो तू हवीशी, मला तू हवीशी, आज कळले तुला तू हवीशी. खुळ तुझं दाटलं या डोळ्यात ग, येड्यावानी करतय जीव आता ग. खुळ तुझं दाटलं या डोळ्यात ग, येड्यावानी करतय जीव आता ग. खुळ तुझं दाटलं या डोळ्यात ग, येड्यावानी करतय जीव आता ग. सजलं रात्रीला सप्पान फिरमात, हरलो भान व्याग तुझ्याच नादात. सप्पान की है आहे खरं ग, काही कळना मला जग. रंग मनाचा झाला गुलाबी, तुला पाहताना ग. ऐक ना तू या मनाचं एकदा, बाबरल है तुझ्या मग हळूहळू. बोल तू जरा बिरमहात एकदा, बाबरल है तुझ्या मग हळूहळू. दादा, कशी चालली पार्टीची तयारी? तयारी काय करायची तेव्हा?
चांगले चांगले कपडे घालायची, मस्त नटायचं, सजायचं. ते तुम्ही करायचं पोरींनो. दादा आजच्या पार्टीत ना लई मज्जा येणार आहे. मी तर लई एक्साइड आहे बघ. धनु दीदी एक्साइट असतं ग तेच ते. दादा मला ना इकडे राहायला लई मज्जा येते दादा. आपलं पण असंच एखादं मोठं घर शहरात असतं तर. हा मला पण चालेल तसं. मला पण. हे बघ, हे आपलं गावाकडचं घर आहे ना, हे चांगलं आहेच की. असं बी दुसऱ्याचं घर नाही, दुसऱ्याचं असतं. ते किती बी चकचकीत असलं ना तरी ते दुसऱ्याचं असतं. त्याच्यात आहे ना आपलेपणाची ऊब नाही मिळत. तिथल्या भिंती आपल्याला प्रेमानं जवळ नाही घेऊ शकत. तिथलं छप्पर आपल्याला स्वप्न नाही दाखवू शकत. तिथल्या अंगणात आपल्याला शांत झोप पण नाही येऊ शकत. पण आपण कष्टानं उभं केलेल्या घरात हे सगळं मिळवू शकतो. तर पोरींनो, श्रीमंत आहे ना अशी पैशात मोजायची नसती रे. ते ना पण मेहनतीने खाल्लेल्या घासात, मुक्तपणे घेतलेल्या श्वासात, इतरांच्या चेहऱ्यावर पेरले गेलेल्या आनंदात आणि नात्यात मनानं आणि प्रेमानं आपल्याशी जोडलेल्या माणसात मोजायची असते. कळलं का? खरंय, पण पैसा कमवायला शहरातच जावं लागतं ना. मीरा मीरा दादा, ही मीरा आणि हा आमचा दादा. नमस्कार. नमस्कार. दादा, हिचं की नाही शहरात जाऊन पैसे कमवायचं स्वप्न आहे. नुसतं स्वप्न नाहीये, बाबांनी घेतलेलं कर्ज सुद्धा फेडायचं. आता तुम्ही बोलत होतात ना तर मला माझ्या बहिणीची आठवण आली. मी पण तिच्याकडे असंच हट्ट करायचे. मग आता तुमचा दादा कसं तुम्हाला समजवतोय, अगदी तसंच माझी बहीण मला समजवायची. दादा बघ तू किती भारी बोलतोस. तिला पण तिच्या बहिणीची आठवण आली. आता मला पण आपल्या घराची आठवण येते. धनिता, हट्ट करायचीच म्हणजे आता नाही करत. कुठं असते तुझी बहीण? तिलाच शोधते. 20 वर्षांपूर्वी हिसकावून घेतलं तिने माझ्याकडनं तिला. हाय का आता? आहेस का अजून तुझा देवीवर राग? राग नाहीये माझा. माझा ना विश्वासच नाहीये तिच्यावर. विश्वास नसला तरी बी ती आहेच ना. आणि काळजी नको करू, सापडेल ती नक्की. आमचा दादा म्हणलाय ना म्हणजे मग नक्की सापडणार. कुठेस तू ताई? भेटशील ना ग मला?